एमपीएससी पूर्व परीक्षा देणाऱ्या हजारो मराठा उमेदवारांसमोर आता अडचण उभी ठाकलेली आहे। कारण परीक्षेचा अर्ज भरताना एसईबीसी प्रवर्गाऐवजी ईडब्ल्यूएस प्रवर्ग निवडल्यामुळे समस्या निर्माण होण्याची भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जाते। निवडणुकीमुळे सरकारी यंत्रणेकडून एसईबीसी प्रमाणपत्र मिळवण्यामध्ये दिरंगाई झाली होती आणि त्यामुळेच मराठा उमेदवारांनी ईडब्ल्यूएस प्रवर्ग निवडला होता। मात्र आता ईडब्ल्यूएस प्रवर्ग बदलून एसईबीसी निवडण्याचा पर्याय द्या अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जाते। एमपीएससी आंदोलक सुभाष शेळके यांनी या संदर्भातील जी हाक आहे ती आमदारांसमोर घातलेली आहे। आमदारांकडे या संदर्भातील लक्ष वेधलेलं आहे। त्यामुळे समस्या लवकर दूर झाली नाही तर हजारो मराठा उमेदवारांचं भविष्य धोक्यात येण्याची भीती देखील आता व्यक्त केली जाते। एमपीएससी परीक्षेसंदर्भातील या घोळासंदर्भात विद्यार्थ्यांपुढे काय समस्या उभ्या राहिल्या तेही पाहूयात। एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या पूर्व परीक्षा देणाऱ्या मराठा उमेदवारांसमोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। वेगवेगळ्या गोष्टी आहेत। काय नेमका गोंधळ झालाय, काय नेमक्या अडचणी आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। सुरुवातीला नेमकं सांगा की काय नेमकी समस्या उद्भवलेली। राज्यसेवेची ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध झाली 2024 साठी त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण नव्हतं आणि त्यावेळी जी मराठा समाजाची मुलं होती त्यांनी ईडब्ल्यूएस किंवा ओपन या प्रवर्गातून अप्लाय केलं। पण त्याच्यानंतर काही महिन्यानंतर मराठा समाजाला आरक्षण भेटलं। इलेक्शनमुळे राज्यसभेची परीक्षा पुढे गेली म्हणून एमपीएससीने मराठा समाजातील ज्या मुलांनी ईडब्ल्यूएसमधून अप्लाय केलं आहे त्यांना ईएसबीसी नावाची एक नवीन विंडो ओपन करून दिली। आणि ती ओपन करून देताना असं वाक्य होतं की ज्या विद्यार्थ्यांना ईएसबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाचा लाभ एससीबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाचा ज्यांना लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी तो लाभ घ्यावा। त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मराठा समाजाच्या एससीबीसीमध्ये न जाता ईडब्ल्यूएसमध्ये राहणंच पसंत केलं। 8,000 मुलं आहेत फक्त आणि 10% रिझर्वेशन त्यांना आहे। इकडे 2 लाख मुलं आहेत ईडब्ल्यूएसमध्ये त्यांना पण 10% रिझर्वेशन आहे। बघा ना तुम्ही विचार करा मेरिट ह्याचं कमी लागणारच आहे एससीबीसीचं। मग आम्ही जे ईडब्ल्यूएसमध्ये ठेवलं आहे मग आमच्यावर अन्यायच होणार ना। त्याच्यामुळे आम्हाला ते ओपन करून पाहिजे। जे काय असेल ते 10 दिवस राहिलेत 5 दिवस राहिलेत तुम्ही ओपन करा। आमच्या आम्ही फॉर्म भरतो नंतर जे होईल ते होईल। ईडब्ल्यूएस मधून एससीबीसी मध्ये गेले तर नंतर त्यांचं काय होणार, म्हणजे नंतर ते एससीबीसी व्हॅलिड ठरणार का किंवा वापस त्यांचं ईडब्ल्यूएस मध्ये कन्सिडर होणार का? कारण की जाहिरात ही ज्यावेळेस आली होती त्यावेळेस ईडब्ल्यूएस लागू होतं। परंतु सरकार मुख्यमंत्री असतील किंवा आयोग ह्यांनी स्वतःहून समोर येऊन प्रेस घेऊन परिपत्रक काढून स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे। राजकीय जे सध्या लोकसभेचे इलेक्शन चालू होते त्यामुळे ही परीक्षा आधीच पुढे ढकलली गेलेली आहे। विद्यार्थी आर्थिक विवंचनेमध्ये असतात, त्यांना अनेक मानसिक तणावासाठी राहिलं, बेरोजगारीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। अशा वेळेस मराठा समाजातल्या उमेदवारांना न्यायासाठी ही शेवटची संधी ओपन करून देईल की नाही शासन, हा आमचा प्रश्न आहे। या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर विचार करावा आणि लवकरात लवकर अवघे काही दिवस उरलेत त्यापूर्वी ही लिंक ओपन करून ज्यांना एससीबीसीमध्ये यायचं त्यांना ईडब्ल्यूएसमधून एससीबीसी येण्यासाठी मार्ग खुला करून द्यावा। बघावं लागेल सरकार नेमकं काय भूमिका घेत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह मी ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे। स्पर्धा परीक्षेतील अडचणींचा हाच मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेमध्ये देखील उपस्थित केलेला होता। पोर्टल बंद असल्यानेही विद्यार्थ्यांची अडचण होते असं विधानसभेमध्ये कैलास पाटील यांनी स्पष्ट केलेलं होतं। पोर्टल लवकरात लवकर सुरू करावेत अशी मागणी देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली होती। सरकारने मराठा समाजासाठी एससीबीसी आरक्षण लागू केलेलं आहे, परंतु अध्यक्ष महोदय मागच्या 5-6 दिवसापासून त्याचं पोर्टल बंद आहे। त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची अडचण होते। अध्यक्ष महोदय ऍडमिशनचे दिवस आहेत, कास्ट सर्टिफिकेट काढायचं, त्यानंतर नॉन क्रिमिनल काढायचं। त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण शासनाला निर्देश द्यावेत की हे पोर्टल आजच्याच चालू करावे आणि विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी। दरम्यान आमदार कैलास पाटील यांनी पुढारी न्यूजशी बोलताना काय म्हटलंय ते देखील आपण पाहूयात। कैलास पाटील आहेत, अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांच्याशी बातचीत करूया। सर काय सांगाल, जो एमपीएससीची पूर्व परीक्षा आहे त्यात एससीबीसीच्या वरून आता ते जे कॅटेगरी आहे त्यावर ईडब्ल्यूएस वरून त्या आता कॅटेगरीमध्ये ते झाले आणि त्यामुळे जे एमपीएससी पूर्व परीक्षेचे स्टुडंट्स आहेत त्यांना खूप मोठा जी अडचण आहे ती निर्माण होते। काय सांगाल याबाबत? एमपीएससी जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठा संभ्रम आहे आणि हा संभ्रम दूर करणं हे शासनाचं काम आहे। पूर्व परीक्षा झाल्यानंतर ऑप्शन बदलता येतात का नाहीत ह्याबाबतही शासनाला सांगणं गरजेचं आहे। आणि समजा त्यांनी ऑप्शन बदलले नाहीत तर जे फॉर्म भरताना जो विकल्प वापरला होता त्या विकल्पावरच त्यांना परत पात्र करणार का
ह्या बाबतीत ही एमपीएससी बोर्डाने किंवा शासनाने भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे, तरच विद्यार्थ्यांना संभ्रम दूर होईल. सध्या विद्यार्थी संभ्रम अवस्थेत आहेत, त्यामुळे माझी विनंती आहे शासनाला की याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. पण पाहिलं की तुम्ही जो मुद्दा उपस्थित केल्यानंतर देखील अजून शासनाने यावरती कुठलीही दखल घेतली नाही आहे. येत्या काही दिवसाची परीक्षा देखील होणार आहे आणि जर दखल नाही घेतली तर खूप मोठा फटका देखील पडू शकतो विद्यार्थ्यांना. याबाबत माझं तेच म्हणणं आहे, ही पूर्वपरीक्षा होण्याच्या आधी शासनानं याबाबतची भूमिका स्पष्ट करावी. जर त्यांनी काही विद्यार्थ्यांचे विकल्प भरून द्यायचे राहिले असतील तर ते जुनं EWS मध्येच आम्ही त्यांना कन्सिडर करणार का, याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट केली तर विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान टळेल असं मला वाटतं. हे जे सर्व जे एमपीएससी पूर्व परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्यांना कधीपर्यंत दिलासा मिळू शकेल? नाही, शासनानं तात्काळ दिलासा देणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे लक्ष विचलित नाही होऊ द्यायचं असेल, त्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावं असं शासनाला जरी वाटत असेल तरी त्यामुळे ह्या बाबतीची क्लिअरिटी शासनानं लवकरात लवकर देणं गरजेचं असं मला वाटतं. कॅमेरा पर्सन नागेशसह मी रितेश आदिम, पुढारी न्यूज, मुंबई. या संपूर्ण विषयावरती मवियाचे नेते जयंत पाटील आणि नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूयात. भाजप या सरकारचं प्लॅनिंगच आहे की मागासवर्गीयांचे मुलं मुली, आर्थिक कमजोर असलेल्यांचे मुलं मुली हे प्रशासकीय सेवेमध्ये आलेच नाही पाहिजे आणि म्हणून मुद्दामून ती साईड बंद करून ठेवून या गरीब आणि होतकरू मुलांचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम यांनी केलेलं आहे या सरकारने. त्याचा आम्ही जॉब सरकारला विचारू. या स्पर्धा परीक्षांचा खेळखंडोबा भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या सरकारने जसा नीट आणि अन्य परीक्षात केला तसा महाराष्ट्राच्या सरकारने सगळ्या स्पर्धा परीक्षातल्या युवकांचा खेळखंडोबा केलेला आहे. तिनं आता सर्टिफिकेट कुठल्या दाखल्यावर अर्ज भरायचा याविषयी देखील यांचं पोर्टल चालत नाही म्हणून चॅलेंजेस उभे आहेत. मला वाटतं महाराष्ट्र सरकारने याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे होता आणि असे कोणतेही प्रश्न तयार होणार नाहीत हे पाहायला पाहिजे होतं, पण सरकार या दृष्टीनं या फ्रंटवर फेल झालेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत आहेत. अजय, एमपीएससी परीक्षेसंदर्भात जेव्हा फॉर्म भरण्याची वेळ आली तेव्हा मराठा उमेदवारांना SCBC प्रमाणपत्र मिळालेली नव्हती आणि त्यावेळेला विद्यार्थ्यांनी EWS प्रवर्गातून आपले फॉर्म भरलेत. मात्र आता या संदर्भातील संभ्रम निर्माण झालेला आहे. विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे की आम्हाला SCBC परीक्षा झाल्यानंतर त्या प्रवर्गामध्ये टाका, पण आम्हाला त्या प्रवर्गातून परीक्षा देऊ द्यात. हा संभ्रम आहे विद्यार्थ्यांमध्ये. दुसरीकडे सरकारकडून कुठलीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळखंडोबा सुरू आहे का? आपण जर पाहिलं तर खरंच हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की 60,000हून जास्त हे MPSCचे उमेदवार आहेत आणि त्यातला फक्त 8,000 विद्यार्थ्यांना जो आहे तो SCBCचा प्रमाणपत्र जे असतं ते मिळालेलं आहे. बाकी 60,000 उमेदवारांचं जे आहे त्यांच्याकडे अद्यापही हे प्रमाणपत्र नाही. आता जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस हे अर्ज भरण्यात येत होते MPSCचे त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका सुरू होत्या, त्यामुळे आचारसंहिता होती म्हणून SCBC प्रमाणपत्र जे ते मिळालं नव्हतं. म्हणून विद्यार्थ्यांनी जे ते EWS मधून त्यापूर्वी, कारण की जर तारीख निघून गेली असती तर त्यांना अर्जसुद्धा दाखल करता आला नसता आणि या सगळ्या मुद्द्यांवर त्यांनी अर्ज भरला. पण आता विद्यार्थ्यांची मागणी आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो सोडवला जातो आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर SCBC मधून आम्हाला जो आहे तो आता परीक्षा जर तुम्ही लावली आहे तर परीक्षा झाल्यानंतर जे आम्ही विद्यार्थी तुम्हाला प्रमाणपत्र देऊ त्यांना आम्हाला जे आहे ते SCBC मधूनच कोट्यातून प्रवर्गातूनच जे आमचे पुढची जी कार्यकाळ पद्धत असेल किंवा मग परीक्षा झाल्यानंतरच्या ज्या गोष्टी असतात, GD असतो, पर्सनल इंटरव्ह्यू असतो, इतर मुद्दे जे असतात त्यावेळी आम्हाला जे ते SCBC मधून येतात. विद्यार्थ्यांच्या उमेदवारांची अशी सुद्धा भूमिका आहे की ज्यांना EWS मध्ये राहायचं आहे त्यांना राहू द्या, पण ज्यांच्याकडे SCBCचे सर्टिफिकेट प्रमाणपत्र आहेत, ज्यांना सगळ्यांना या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी आपण जर पाहिलं तर त्यासुद्धा विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या भूमिका मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्यांचं जर आपण पाहिलं तर आता विरोधी पक्षातले आमदार असू किंवा मग बोलणारे पदाधिकारी असू तसेच MPSCच्या उमेदवारांच्या संघटना असू यांनी सगळ्यांनीच हा मुद्दा जो आहे तो लावून दिलेला, पण सरकारच्या बाजूने अद्याप कुठली भूमिका जी आहे ती मांडण्यात आलेली नाही. खरं तर 70,000 विद्यार्थ्यांचं उमेदवारांचं भविष्य जे आहे ते याच्यावर उभं राहिलेलं आहे. जर यंदा ह्या प्रमाणपत्राची सुविधा जर विद्यार्थ्यांना करून दिली नाही तर पूर्ण वर्ष जे आहे ते वाया जाईल. खरं तर आपण पाहिलं पुणे, नाशिक किंवा मोठ्या मोठ्या जी शहरं आहेत जिथून गावखेड्यातून अनेक मुलं MPSCचा अभ्यास करण्यासाठी काटकसर करत जगत असतात, आपला उदरनिर्वाह करत हा संपूर्ण अभ्यास करतात आणि ज्यावेळेस परीक्षेच्या वेळ येते त्यावेळेस प्रत्येक वेळी आपण जर बघितलं तर अडचणी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतात. आमदार कैलास पाटील पुन्हा एकदा आपल्यासोबतच. सर, तुम्ही पत्र दिलेलं आहे SCBC संदर्भात, त्याच्यावरच हा संपूर्ण आता एक गदारोळ सुरू आहे. सकाळपासून विधानभवनात सुद्धा हा चर्चाचा विषय झालेला आहे.
कसं बघतं ते अद्यापही जे ते सरकारी पक्षाकडून एकही जण उत्तर देताना पाहायला मिळतं. याबाबत SCBC आणि EWS ज्यावेळेस ही मूळ जाहिरात निघाली त्यावेळेस EWS लागू होतं मराठा उमेदवारांसाठी. नंतर SCBCचं आरक्षण आलं. मग आयोगानं स्पष्टता देणं गरजेचं आहे आणि आयोगानं ज्यावेळेस विकल्पचे फॉर्म मागितले होते, ऑप्शन दिला होता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं कंपल्सरी नाही. मग ज्यांनी मूळ जाहिरात निघाली त्यावेळेस जर EWS दिलेलं असतं त्यांना ग्राह्य धरणार का? किंवा मग त्यांना जर SCBCमध्ये परत शिफ्ट व्हायचं असेल तर त्यांच्या विकल्पाची लिंक ओपन करून देणार का? जर EWSमध्ये मूळ जाहिरातीच्या वेळेस EWS असेल आणि काही विद्यार्थ्यांची EWSमधून इच्छा असेल तर त्यांना EWSमधून ग्राह्य धरणार का? त्यांना पुढे अडचण येणार नाही का? किंवा लिंक ओपन करून देणार का? याबाबतची संभ्रम हा पूर्ण सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. याची स्पष्टता सरकारच्या वतीनं देणं गरजेचं आहे, आयोगाच्या वतीनं देणं गरजेचं आहे. ही स्पष्टता द्यावी हीच मागणी सगळ्यांची आहे. सर, तुम्ही आयोगालाही पत्र दिलेलं आहे, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र दिलेलं आहे. हे पत्र ट्विटरवर पोहोचते, माध्यमांकर्त्यांच्या हातात आहे, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पोहोचलेलं आहे. या संदर्भातलं काही उत्तर लोकप्रतिनिधी म्हणून किंवा आमदार म्हणून तुम्हाला तरी मिळालेलं आहे काय? संघटना तर रस्त्यावर उतरलेल्या आहेत, पण जे रोज कार्यालयात विधान भवनाच्या आजूबाजूला किंवा एकंदरीत ह्या संपूर्ण सिस्टममध्ये त्यांना तरी उत्तर मिळाले? एवढा गंभीर प्रश्न असताना देखील आम्ही वारंवार मागणी करून देखील विद्यार्थ्यांनी वारंवार मागणी करून देखील आयोगाकडनं किंवा सरकारच्या वतीने याबाबत कुठलीही स्पष्टता अद्यापपर्यंत दिली गेलेली नाही. यातून दिसून येतं की हे विद्यार्थ्यांविषयी किती गंभीर आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, आयुष्याचा प्रश्न आहे. अशा गंभीर विषयावर त्यांनी सरकारनं लक्ष घालणं गरजेचं असतं, लवकरच स्पष्टता देणं गरजेचं असतं. ती स्पष्टता न दिल्यामुळं हे सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याविषयी किती गंभीर आहे हे दिसून येतं आपल्याला. आता या संपूर्ण प्रकरणात महाविकास आघाडीची किंवा कैलास पाटलांची विद्यार्थी संघटनेच्या बाजूने काय भूमिका असणार आहे, नेमकं तुमची पुढची भूमिका काय असणार जर या मुद्द्यावर कारवाई किंवा क्लॅरिफिकेशन आलं नाही तर? याबाबत आम्ही आता या शासकीय स्तरावर तर लढतोय, पण उद्या गरज पडली विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही रस्त्यावरची लढाई करू. आपण चंद्रा सर, आमच्याशी बोलण्यासाठी जर आपण पाहिलं तर कैलास पाटील म्हणतात आहे जर विद्यार्थ्यांचे मुद्दे सोडवले गेले नाही तर आम्ही रस्त्यावरची लढाई जे ते लढताना पाहायला मिळू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक ज्या आहेत त्या एकंदरीत संघटना आहेत. नक्कीच अजय, विरोधी पक्ष म्हणतात की विद्यार्थ्यांच्या बाजूने आम्ही रस्त्यावर उतरू जर सरकारनं कोणताही निर्णय घेतला नाही. या संदर्भात बोलण्यासाठी पुण्यातून आमच्यासोबत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आहेत. ज्ञानेश्वर, MPSCची परीक्षा जाहीर झालेली आहे, विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, मात्र मराठा विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत ECBC प्रमाणपत्र मिळालेली नाही आहेत. सरकारकडून दिरंगाई होते. सरकारच्या या दिरंगाईचा फटका विद्यार्थ्यांनी का भोगावा? मुळात म्हणजे आत्ता हे प्रकरण कुठल्या स्टेजला आहे हे आत्ता आपण समजून घेणं गरजेचं आहे. जी साईट आहे MPSCची तिथे जे अर्ज भरायचे आहेत ते ऑलरेडी भरून झालेले आहेत. तिथे आत्ता विद्यार्थी मागणी करतात की EWS जिथून प्रवर्गातून अर्ज भरलेत विद्यार्थ्यांनी त्यानंतर SCBCची गोष्ट पुढे आली. मागणी अशी होते की आता एक विंडो जी आहे वेबसाईटवर ती ओपन करून दिली गेली पाहिजे. ज्यांनी EWSमधून अर्ज भरलेत त्यांना SCBCमधून अर्ज भरता यावेत, तो पर्याय निवडता यावा प्रवर्गाचा. याच्यासाठी फक्त वेबसाईटवरची ती विंडो ओपन करावी, त्यानंतर फॉर्म पुन्हा सबमिट केला जावा आणि पुन्हा हॉल तिकीट मिळावेत. आत्ता सगळ्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट पाठवले गेलेले आहेत. जे हॉल तिकीट पाठवले गेलेले आहेत त्यावर निवडलेला प्रवर्ग तोच आहे. आत्ता जर अशा पद्धतीने विंडो ओपन करून दिली गेली, ज्यांनी EWSमधून अर्ज भरलेत त्यांना जर SCBC निवडायचं असेल ते जर निवडण्याची मुभा दिली तर पुढे ज्या वेगवेगळ्या अडचणी निर्माण होऊ शकतात त्या होणार नाहीत. सोपस्कार जे आहेत ते या सगळ्या संबंधानं सोयीस्कर पद्धतीने जर पार पाडले गेले, अजूनही वेळ हातात आहे असं विद्यार्थी म्हणतात. कारण जर एकदा परीक्षा पार पडली, जर EWSमधून अर्ज दाखल केलेला असेल तर कट ऑफ लागताना EWSचा एक वेगळा कट ऑफ लागेल, SCBCचा एक वेगळा कट ऑफ लागेल. SCBCमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, EWSमध्ये जास्त आहे. मग मराठा विद्यार्थ्यांना जे SCBCचे लाभ घ्यायचे आहेत ते लाभ घेता येणार नाहीत. पुन्हा हे कोर्टात प्रकरण जाईल आणि मग अनेक वर्ष नेहमीप्रमाणे हे प्रकरण तसंच. नक्कीच ज्ञानेश्वर, आताच जर या पूर्ण प्रश्नावरती सरकारनं तोडगा काढला नाही तर हे प्रकरण कोर्टात जाण्याची शक्यता आहे. मराठा उमेदवारांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती संदर्भात.